श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्रीमद् भागवत कथामृत भाग 22 अध्याय 35 युगल गीत। शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, भगवान श्रीकृष्ण सकाळी गायींना घेऊन वनामध्ये जात, त्यावेळी गोपींचे चित्त सुद्धा श्रीकृष्णाबरोबर जात असे। त्यांचे मन श्रीकृष्णाचे चिंतन करीत राही, त्या वाणीने श्रीकृष्णाच्या लीलांचे गान करीत त्यांचा दिवस जात असे। एक गोपी दुसरीच म्हणाली, अगं सखे, श्रीकृष्ण ज्यावेळी आपली मुरली ओठावर लावतात आणि आपली सुकुमार बोटे बासरीच्या छिद्रावरून फिरवितात त्या आणि मधुर तान छेडतात, त्यावेळी अनेक सिद्धपत्नी आपल्या पती सिद्धगणांसह विमानात बसून येतात आणि त्या मधुर संगीताचा आस्वाद घेतात। या संगीत श्रवणात त्या इतक्या तल्लीन होऊन जातात की त्यांना आपल्या वस्त्रांचे सुद्धा भान राहत नाही। दुसरी सखी म्हणाली, अगं सखे, श्रीकृष्ण ज्यावेळी मुरली वाजवितात ना, त्यावेळी गायी बैल हरिण यांचे कळप त्यांच्या भोवती जमा होतात। चारा खात असताना मुरलीचा स्वर कानी पडतात, ते चारा तसाच तोंडात ठेवूनच आवाजाच्या दिशेने धावत सुटतात, कारण मुरलीची मधुर तान त्यांचे चित्त चोरून घेते। या मुरलीचे माधुर्य एवढे आहे की यमुनेतील प्रवाह सुद्धा तो मधुर आवाज आपणास साठवून घेण्यासाठी क्षणभर विसावतो आणि आपला आनंद तरंगांच्या स्वरूपात प्रकट करतो। एक गोपी म्हणाली, अगं सखे, या विश्वात जितक्या काही सुंदर वस्तू आहेत ना, त्यात सर्वात सुंदर, सर्वांमध्ये मधुर, सर्वांचे शिरोमणी असे आमचे मुरलीधरच आहेत। एक गोपी यशोदेला म्हणाली, हे सती शिरोमणी यशोदे, तुझा कान्हा ग्वालबालाबरोबर खेळात अत्यंत निपुण आहे। तो सर्वांचा आवडता असून अत्यंत चतुर आहे। त्याने मुरली वाजविणे कोणाकडून शिकले नाही, परंतु स्वतःच त्याने अनेक राग रागिणींचे ज्ञान प्राप्त केले आहे। मुरली ओठावर ठेवतात, ऋषभ निषाद अशा अनेक प्रकारचे अनेक स्वरांचे नाद मुरलीतून तो काढतो। त्याचेही मधुर संगीत ऐकून ब्रह्मा महेश इंद्र आदी देव सुद्धा मोहित होऊन जातात। तुझ्या कृष्णाच्या चरण कमलांवर ध्वजा वज्र कमळ अंकुश आदींचे सुंदर सुंदर चिन्ह आहेत। तुळशीचा मधुर गंध त्यांना अत्यंत प्रिय आहे। हे यशोदे, तू खरोखरी महान पुण्यवती आहेस, त्यामुळेच तुला श्रीकृष्णासारखा दिव्य पुत्राची प्राप्ती झाली आहे। शुकदेव पुढे म्हणाले, राजन, या अति भाग्यवान गोपींचे मन श्रीकृष्णामध्ये लागून राहिले होते, त्या श्रीकृष्णमय झाल्या होत्या। भगवंताच्या लीलेचे वर्णन करणे, त्यांचे चिंतन करणे हेच त्यांना अतिशय प्रिय होते। येथे अध्याय 35 समाप्त झाला। अध्याय 36 अरिष्टासुराचा उद्धार आणि श्री अक्रूर यांचे व्रजमध्ये आगमन। परीक्षिताला शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, ज्यावेळी श्रीकृष्ण व्रजमध्ये प्रवेश करीत होते आणि तेथे आनंदोत्सव साजरा होत होता, त्याचवेळी अरिष्टासूर नावाचा एक दैत्य बैलाचे रूप घेऊन आला। त्याचे वशिंड अतिशय मोठे होते। तो आपली खुरे जमिनीवर इतक्या जोरात आपटीत होता की धरणी कापू लागल्याप्रमाणे भासे। तो खुरांनी माती उडवीत आणि शेताची कुंपणे तोडून टाकीत चालला होता। त्याचे भयंकर विशाल रूप पाहून गोपगोपी घाबरून गेले। त्यावेळी व्रजाच्या सर्व रहिवासियांनी कृष्णांची शरण घेतली आणि त्या भयानक वृषभापासून रक्षण करण्याची आर्तस्वरात प्रार्थना केली। श्रीकृष्ण त्यांना म्हणाले, गोपगोपींनो, घाबरण्याचे कारण नाही, मी आत्ता त्याचा समाचार घेतो। असे म्हणून त्यांनी त्या वृषभ रूपातील दैत्यास ललकारत म्हटले, अरे मूर्खा, या निरपराध स्त्री पुरुषांना घाबरवित आहेस? तुझा अभिमान चूरचूर करणारा तुझ्या समोर उभा आहे। भगवंताच्या ललकारीने तो दैत्य अत्यंत क्रोधित झाला। तो आपल्या खुरांनी जमीन उकरीत श्रीकृष्णावर अत्यंत वेगाने चाल करून गेला, परंतु श्रीकृष्णाने त्याचे दोन्ही शिंगास धरून त्यास 18 पग मागे ढकलून दिले।
तो वृषभ खाली पडला, परंतु पुन्हा उठून उभा राहिला आणि वेगाने श्रीकृष्णावर चाल करून आला. त्यावेळी त्यांनी दोन्ही शिंगास धरून एक लाथ मारून त्या वृषभास खाली पाडले आणि पायाने त्याला असे तुडविले की जणू कोणी ओला कपडा पिळतो आहे. तो अजस्त्र वृषभ रक्त ओकू लागला. त्याचे डोळे उलट झाले आणि त्याने मोठ्या कष्टाने आपले प्राण सोडले. यावेळी देवांनी पुष्पवृष्टी केली. याच वेळी देवर्षी नारद कंसाच्या दरबारात गेले होते आणि त्यास म्हणाले, अरे कंसा, तुझ्या हातून सुटून जी कन्या अंतराळात गेली ती यशोदेची मुलगी होती. व्रजमध्ये जो श्रीकृष्ण आहे तो देवकीचा 8वा पुत्र आहे. तेथे जो बलराम आहे तो रोहिणीचा पुत्र आहे. वसुदेवाने तुला घाबरून आपल्या दोन्ही मुलांना आपला मित्र नंदाकडे ठेवले. श्रीकृष्णाने तुझ्या दैत्य अनुचरांचा वध केला. नारदांचे हे वक्तव्य ऐकल्यावर कंसाचे एक एक इंद्रिय क्रोधाग्नीने कापू लागले. अतिक्रोधाने त्याने वसुदेवास ठार मारण्यास तलवार उपसली. त्यावेळी देवर्षींनी त्यास अडविले, परंतु कंसाने वसुदेव देवकीस पुन्हा एकदा कारागृहात ठेवले. त्याने तत्काळ केशी नावाच्या दैत्यास बोलावून सांगितले, अरे केशी, तू त्वरेने व्रजात जा आणि कृष्ण बलरामांना ठार करून ये. कंसाची आज्ञा शिरोधार्य मानून केशी व्रजास जाण्यास निघून गेला. नंतर कंसाने मुष्टिक, चाणूर, शाल, तोषल आदी मल्लांना, मंत्र्यांना आणि महावतांना बोलावले आणि त्यांना म्हणाला, वीरवर, मुष्टिक आणि चाणूर माझे सांगणे लक्षपूर्वक ऐका. वसुदेवाचे 2 पुत्र श्रीकृष्ण आणि बलराम नंदाच्या घरी व्रजमध्ये राहत आहेत. त्यांच्या हातून मला मृत्यू येणार असे सांगितले जाते आहे. यासाठी ते ज्यावेळी येथे येतील त्यावेळी तुम्ही त्यांच्याबरोबर मुष्टियुद्ध करून त्यांना मारून टाका. कंसाने महावतास उद्देशून म्हटले, महावत, तुम्ही अत्यंत चतुर आहात. तुम्ही या दंगलीच्या मैदानाच्या बाहेरील मुख्य द्वाराजवळ आपल्या हत्तीस उभे करा. ज्यावेळी माझे शत्रू येतील त्यावेळी त्यांना हत्तीच्या द्वारा मारून टाका. यानंतर कंसाने आपल्या सेवकाद्वारे श्रेष्ठ यदुवंशी अक्रूरास बोलावून घेतले. अक्रूर येताच प्रथम त्याने त्यांची स्तुती केली आणि नंतर सांगितले की मथुरेस धनुष्ययज्ञ होणार आहे तो पाहण्यासाठी आणि मथुरा नगरीची शोभा पाहण्यासाठी श्रीकृष्ण बलरामासहित नंदराज आणि अन्य गोपांना घेऊन या. कंसाची आज्ञा पालन करण्यासाठी अक्रूर प्रथम आपल्या घरी गेले आणि व्रजप्रस्थानाच्या तयारीस लागले. येथे अध्याय 36 समाप्त झाला. केशी आणि व्योमासुराचा उद्धार. अध्याय 37. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, कंसाने केशी नावाचा जो दैत्य व्रजास पाठविला होता त्याने एका भल्या मोठ्या घोड्याचे रूप धारण केले होते. तो अतिवेगाने धावत व्रजमध्ये आला. तो आपल्या खुरांनी जमीन उकरीत चालला होता. त्याच्या आयाळीच्या केसांच्या झटकण्याने आकाशातील ढग अस्ताव्यस्त होत होते. त्याचे ते अतिविशाल रूप पाहून सर्व गोपी घाबरून गेले होते. श्रीकृष्णाने पाहिले की त्या घोड्याच्या फुरफुरण्याच्या आवाजाने व्रजातील लोक अत्यंत भयभीत झाले आहेत. त्यावेळी श्रीकृष्ण त्या विशाल अश्वासमोर येऊन उभे राहिले आणि सिंहनादाप्रमाणे मोठ्या आवाजात त्यांनी ते ललकारले. श्रीकृष्णास आपणासमोर निर्भयपणे उभे राहिलेले पाहून तो अश्व अत्यंत चिडला आणि त्याच्याकडे अत्यंत वेगाने धावला. परंतु भगवंतांनी स्वतःला त्याच्या हल्ल्यापासून वाचविले आणि त्याच्या मागचे 2 पाय धरून उचलून त्याला 400 हात दूर फेकून दिले. परंतु थोड्या वेळात केशी पुन्हा सचेत होऊन उभा राहिला. त्यानंतर अतिशय क्रोधाने तोंड उघडून वेगाने तो श्रीकृष्णावर चाल करून गेला. भगवान त्याचा वेग पाहून हसले आणि लीलेने त्यांनी आपला हात त्या घोड्याच्या तोंडात घातला आणि तो फुगवू लागले. हाताचा स्पर्श दातांना होताच ते पडू लागले. भगवंताचा हात त्या अश्वाच्या मुखात सारखा वाढत होता. तो इतका वाढला की घोड्याच्या रूपातील केशी श्वास थांबल्यामुळे घामामुळे ओलाचिंब झाला आणि थोड्याच वेळात गतप्राण झाला. भगवंतांनी आपला हात त्याच्या मुखातून काढून घेतला. अधिक श्रम न करता युक्तीने एवढ्या अजस्त्र राक्षसास मारल्यामुळे देव, यक्ष भगवंताची स्तुती करू लागले. त्यांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली. देवर्षी नारद भगवंताचे परमप्रेमी आणि समस्त जीवांचे खरेखुरे हितेशी होते. ते व्रजमध्ये आले आणि श्रीकृष्णास भेटले. भगवंतांनी त्यांचा यथायोग्य सत्कार केला. देवर्षींनी प्रथम भगवंतांची स्तुती केली. त्रिकालज्ञानी देवर्षींनी भविष्यात घडणाऱ्या सर्व घटना
थोडक्यात सांगितल्या. ते म्हणाले, हे प्रभू, परवाचे दिवशी मी आपल्या हातून चाणूर, मुष्टिक आणि अन्य अनेक मल्ल तसेच कुवलयापीड, हत्ती आणि स्वयं कंसाला मृत्युमुखी पडलेला पाहीन. यानंतर शंखासूर, कालयवन, मूर आणि नरकासुराचा वध केलेला पाहीन. नंतर स्वर्गातून कल्पवृक्ष आणताना इंद्राला उत्तम धडा शिकवाल. असे भविष्यकाळात घडणारे अनेक प्रसंग नारदांनी भगवंतांना सांगितले. त्यानंतर भगवंतांची स्तुती करून आणि त्यांची आज्ञा घेऊन देवर्षी निघून गेले. भगवंतांनी केशी दैत्यास मारल्यानंतर ते पूर्वीप्रमाणेच ग्वालबालांबरोबर पशुपालनाच्या कामात मग्न झाले. एकदा ते पर्वताच्या उंच भागावर लपंडाव हा खेळ खेळत असताना एक असुर ग्वालबालाचा वेश करून त्यांच्यात मिसळला. त्याचे नाव होते व्योमासूर. तो मायावी विद्येचे आचार्य गंगासुरांचा पुत्र होता. तो खेळताना अनेक ग्वालबालांना त्या पर्वतावरील एका गुहेत लपवून ठेवून त्या गुहेच्या तोंडाशी एक मोठी शिळा ठेवीत होता. अशा प्रकारे सगळे ग्वालबाल गुहेत बंद झाले. बाहेर केवळ 4-5च राहिले. ही गोष्ट श्रीकृष्णाच्या ध्यानात येतात ते त्या ग्वालरूपी असुरावर तुटून पडले. व्योमासूर अत्यंत बलवान होता, परंतु भगवंतांनी त्याने आपले मूळ रूप घेण्यापूर्वीच त्याला दोन्ही हातांनी घट्ट पकडून जमिनीवर पाडले आणि पशुप्रमाणे त्याचा गळा दाबून मारून टाकले. देवता श्रीकृष्णाची ही लीला विमानात बसून पाहत होते. नंतर भगवंतांनी त्या गुहेच्या तोंडावर ठेवलेली शिळा दूर करून सर्व ग्वालबालांना मुक्त केले. मोठे मोठे देवता आणि ग्वालबाल भगवंताची तोंड भरून स्तुती करीत होते. येथे अध्याय 37 संपन्न झाला. अध्याय 38 अक्रूर महाराजांची व्रजयात्रा. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, कंसाच्या आदेशानुसार महामती अक्रूर रात्री मथुरेत राहून सकाळीच गोकुळी जाण्यास रथात बसून निघाले. मार्गात त्यांचे सतत भगवान श्रीकृष्णांचे चिंतन चालले होते. भगवंतांचे प्रत्यक्ष दर्शन होणार या कल्पनेनेच त्यांचे अंग पुलकित होत होते. वारंवार अंगावर रोमांच येत होते. त्यांच्या मनात त्यांनी ठरविले होते की ज्यावेळी श्रीकृष्ण आणि बलराम दिसतील त्यावेळी पटकन रथातून उडी मारून भगवंतांच्या चरणकमलांवर नतमस्तक व्हावयाचे. त्याच क्षणी त्यांचे जन्मजन्मांतरीचे अशुभ संस्कार नष्ट होतील. अशा मधुर कल्पनांमध्ये मग्न अक्रूर सायंकाळपर्यंत नंदगावी पोचले. त्यांनी यमुनेच्या वाळूमध्ये भगवंतांच्या चरणचिन्हांचे दर्शन केले. कमळ, यव, अंकुश आदी असाधारण चिन्हांनी त्यांच्या पावलांची ओळख पटत होती. या चरणचिन्हांचे दर्शन घेताच अक्रूरांचे हृदयात प्रेमरस ओसंडून वाहू लागला. ज्यावेळी अक्रूराचा रथ नंदबाबांचे घराजवळ आला त्यावेळी श्रीकृष्ण बलराम गोशाळेत होते. रथ पाहताच दोघेही बाहेर धावतच आले आणि अक्रूर रथातून खाली उतरताच काका काका असे म्हणत त्यांना ते बिलगले. तो भगवंताचा स्पर्श अक्रूरांना अत्यंत आनंदित करून गेला. नंदबाबांनी त्यांचे यथायोग्य स्वागत केले आणि क्षेमकुशल विचारले. नंदगावी येण्याचे प्रयोजन विचारले. अक्रूराने सांगितले की कंस एक महान यज्ञ करणार आहे. त्यासाठी दही, दूध, लोणी आदी घेऊन सर्व गोपगणासह नंदराजांनी मथुरेस यावे. श्रीकृष्ण आणि बलरामांना हा उत्सव आणि मथुरेचे वैभव पाहण्यास घेऊन यावे असा कंसाचा आदेश अक्रूराने सांगितला. त्यानुसार नंदराजाने सर्व गोपगणास दूध, दही, लोणी आदी पदार्थ घेऊन आपापला छकडा घेऊन दुसरे दिवशी सकाळीच मथुरेस जाण्यास निघण्याचा आदेश दिला. अक्रूर महाराजांच्या आगमनाची आणि श्रीकृष्ण बलराम त्यांच्याबरोबर मथुरेत जाणार असल्याची वार्ता ऐकून गोपींच्या हृदयात दाह होऊ लागला आणि त्यांचे गरम श्वास चालू लागले. मुखकमल म्लान झाले. अनेक गोपींना श्रीकृष्णाचे स्मरण होऊन त्यांच्या चित्तवृत्ती संपूर्णपणे निवृत्त झाल्या. जणू त्यांना समाधीच लागली होती. गोपी श्रीकृष्णास उद्देशून म्हणू लागल्या, हे विधाता, तुम्ही धन्य आहात. तुम्ही सर्व काही विधी विधान तर करता, परंतु तुमच्या हृदयात दयेचा लेशमात्रही नाही. अगोदर तर तुम्ही सौहार्द्र आणि प्रेमाने या जगताच्या प्राण्यांना एक दुसऱ्याबरोबर जोडता, त्यांना आपापसात एक करता, परंतु त्यांच्या आशा आकांक्षांची पूर्ती होण्यापूर्वीच त्यांना वेगवेगळे करता. हे विधाता, प्रथम तुम्ही आम्हाला प्रेमाचे वितरण करणाऱ्या सुकुमार श्रीकृष्णांचे अति मधुर, अति सुंदर मुखकमल दाखविले
आणि आता त्यांना नजरेपासून दूर करीत आहात. या विरहाच्या नुसत्या कल्पनेने आमचे हृदय विदीर्ण होत आहे. हे गोविंदा, हे दामोदरा, हे माधवा असे मोठ्या मोठ्या आवाजात म्हणत त्या अश्रू ढाळीत होत्या. यातच रात्र निघून गेली. सूर्योदय झाला, परंतु गोपींच्या हृदयात मात्र अंधकारच दाटला होता. अक्रूर महाराजांनी संध्यावंदन आणि नित्यकर्मे आटोपली आणि ते रथात जाऊन येऊन बसले. नंदराज सर्व भेटीच्या वस्तू, दूध, दही, लोणी आदी घेऊन बैलगाडीतून अक्रूराच्या रथामागे निघाले. याच वेळी अनुरागाच्या रंगाने भरलेल्या गोपी श्रीकृष्णाजवळ आल्या. त्या श्रीकृष्णाची प्रेमपूर्ण नजर, स्मितपूर्ण मुखमंडल आणि आदी पाहून किंचित सुखावल्या. श्रीकृष्णाकडून काही संदेश मिळेल या आशेने तेथेच थांबल्या. त्यावेळी श्रीकृष्णाने म्हटले, गोपीनो, मी परत येईन. गोपींचे दुःख कमी करण्याचा हा भगवंताचा खुळा प्रयत्न होता. यशोदा आणि रोहिणीच्या दुःखांना तर सीमाच नव्हती. श्रीकृष्ण आणि बलराम अक्रूर महाराजांचे बाजूस रथात बसले आणि रथ वेगात निघाला. धुळीचे लोट उडत होते आणि त्यात रथ दिसेनासा होईपर्यंत गोपी त्याच्याकडे एकटक पाहत होत्या. नंतर त्या मोठ्या जड अंतःकरणाने घरी परतल्या, परंतु मनात श्रीकृष्ण लीलांचेच मंथन चालू होते. रथ यमुनेच्या किनारी आला. सर्वांनी खाली उतरून हातपाय धुतले, जलप्राशन केले आणि ताजेतवाने झाले. अक्रूर महाराज यमुनेच्या पाण्यात उतरले आणि विधीपूर्वक स्नान करू लागले. त्यावेळी त्यांना पाण्यात श्रीकृष्ण आणि बलराम बसलेले दिसले. त्यांनी पाण्यातून बाहेर येऊन पाहिले तेव्हा त्यांना दोघेही बंधू रथात बसलेले दिसले. त्यांनी पुन्हा डुबकी मारली आणि पाण्यात पाहिले. त्यावेळी त्यांना तेथे शेष भगवान विराजमान असून त्यांच्या मांडीवर पितांबरधारी चतुर्भुज मूर्ती असून त्यांचे मुखमंडल अतिशय मनोहर असल्याचे दिसले. हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेली, गळ्यात कौस्तुभ मणी आणि वैजयंती माला होती. भगवंताचे हे दिव्य स्वरूप पाहून अक्रूरांचे हृदय प्रेमानंदाने भरून आले. त्यांना परमभक्तीची प्राप्ती झाली. प्रेमभावनाचा उद्रेक झाल्यामुळे त्यांचे ते नेत्र आनंदाश्रूंनी भरून आले. त्यांनी स्वतः सावरून घेतले आणि भगवंताच्या चरणांवर नतमस्तक झाले. ते त्यांची स्तुती करू लागले. श्रीकृष्णाने पाण्यात आपल्या दिव्य स्वरूपाचे दर्शन अक्रूरांना घडविले होते. ज्यावेळी अक्रूराने पाहिले की पाण्यातील ते दिव्य स्वरूप अंतर्धान पावले आहे, त्यावेळी ते लगबगीने बाहेर आले आणि आवश्यक कर्म करून रथात येऊन बसले. श्रीकृष्ण अक्रूर महाराजांना म्हणाले, काका, तुम्ही पाण्यात काही आश्चर्यकारक वस्तू पाहिली काय? आपल्या चेहऱ्यावरून तसे वाटते आहे. अक्रूर म्हणाले, प्रभो, पृथ्वी, आकाश, जल आणि समस्त जगतामध्ये जितके अद्भुत पदार्थ आहेत ते सर्व तुमच्यामध्येच तर आहेत ना. एवढे बोलून त्यांनी रथ चालविण्याची आज्ञा सारथीस दिली. मार्गात गावातील लोक श्रीकृष्ण आणि बलरामांच्या दर्शनास येत होते आणि दर्शन घेऊन आनंदित होऊन निरोप घेत होते. नंदबाबा आणि अन्य गोप मथुरेस अगोदरच पोहोचले होते. ते अक्रूर महाराजांच्या रथाची प्रतीक्षा करीत होते. रथ मथुरेस पोहोचताच भगवान श्रीकृष्ण रथातून खाली उतरून प्रेमभावाने अक्रूराचा हात हातात घेऊन म्हणाले, काका, तुम्ही रथ घेऊन आपल्या घरी जा. आम्ही मथुरा नगरी पाहत येतो. अक्रूर श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे रथ घेऊन गेले. त्यांनी कंसाला श्रीकृष्ण आणि बलराम यांना घेऊन आल्याची वार्ता कळविली. दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण बलरामांनी मथुरेत प्रवेश केला. मथुरा नगरी श्रीकृष्ण बलरामांच्या स्वागतासाठी नववधूप्रमाणे नटली होती. श्रीकृष्णांनी मथुरेत प्रवेश केला असल्याचे कळताच मथुरेतील स्त्रिया, पुरुष, मुले, सर्व नागरिक आपापल्या हातातील कामे सोडून त्यांना पाहण्यासाठी घराबाहेर पडली. श्रीकृष्ण आपल्या प्रेमपूर्ण नजरेने, प्रगल्भ हास्याने मथुरेच्या जनतेची मने आकर्षून घेत होते. काही महिलांनी आपल्या घराच्या माडीवर जाऊन श्रीकृष्ण बलरामांवर पुष्पवृष्टी केली. थोडे अंतर चालून गेल्यानंतर त्यांना मार्गात कंसाचा धोबी दिसला. तो कपडे धुवून वाळवून घेऊन जात होता. श्रीकृष्णांनी ते कपडे आपल्या ग्वालबालांसाठी मागितले. त्या उद्दंड धोब्याने कपडे न देता श्रीकृष्णांचा अपमान केला. त्यावेळी भगवंतांनी त्या धोब्यास एक मुष्टीने प्रहार केला. त्यावेळी त्याचे शिर धडावेगळे होऊन पडले. ते पाहून त्या धोब्याचे सहकारी कपड्याचे गठ्ठे तेथेच टाकून घाबरून पळून गेले. सर्व ग्वालबालांनी आपापल्या पसंतीचे कपडे घातले आणि पुढे निघाले. मार्गात एका शिंप्याचे दुकान होते. तो शिंपी भगवंताचे दिव्य स्वरूप पाहून भारावून गेला. त्याने सर्व ग्वालबालांचे कपडे कापून अंगास बरोबर येतील असे करून दिले. अनेक प्रकारच्या सुंदर वस्त्रांनी सुशोभित होऊन दोघे बंधू अधिकच सुंदर दिसू लागले होते. यानंतर भगवान श्रीकृष्ण सुदामा नावाच्या माळ्याच्या घरी गेले. भगवंताच्या आगमनाने तो अत्यंत आनंदित झाला.
त्याने भगवंताची अत्यंत श्रद्धाभावाने पाद्यपूजा केली. त्यानंतर ग्वालबालांसह सर्वांना सुंदर सुंदर फुलांच्या माळा अर्पण केल्या. श्रीकृष्ण आणि बलरामांची चंदन, पान, फुले, आरती, धूप आदी साधनांनी विधिवत पूजा केली. त्याने भगवंतांची अशी प्रार्थना केली, हे प्रभो, आपणा दोघांच्या शुभ आगमनाने आमचा जन्म सफल झाला आहे. आमचे कुळ पवित्र झाले आहे. सुदामा माळ्यांनी प्रभूंना वर मागितला तो असा होता, हे प्रभो, आपल्या चरणी माझी अविरत भक्ती असू दे. भगवंतांनी त्या माळेने मागितलेला वर तर दिलाच, शिवाय लक्ष्मी ऐश्वर्य प्रदान केले. येथे हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम.